आज 4 जानेवारी 2024 गुरुवार. आपण विश्वरूप दर्शनातला आता जो अगदी ज्याला म्हणू आपण की जो भाग आपल्याला पाहवत नाही, ऐकवत नाही, असा अर्जुन आता सांगतोय आणि ते श्लोक आपण पाहतो आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज नव्यानं कोणी जॉईन झालेले आहेत किंवा होत असतील तर त्यांचं मनापासून स्वागत, त्यांनाही वंदन. थोडासा माझ्याकडून किंवा काही कारणामुळे उशीर झाला आहे तर सगळेजण क्षमा कराल. आणि आपल्याला उशिरा का विना पण हे ऐकायला मिळते, हे भाग्य आहे आपलं. एवढी अवघड गोष्ट आहे, दादांवर आपण अवलंबून आहोत. आणि काल आपण 27वा श्लोक 26-27 जोडून घेतले होते, तर 27वा थोडासा पुन्हा घेते त्याच्या समश्लोकी. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. त्याच्या आधी कोण कोण तुझ्यामध्ये प्रवेश करतायत हे भगवान अर्जुनानं सांगितलं होतं की भीष्म, द्रोण, सूतपुत्र, कर्ण, तसेच आमच्या पक्षातले सगळे मुख्य योद्धे, हे सगळे तुमच्या विक्राळ अशा दाढांमध्ये आणि भयानक अशा मुखांमध्ये वेगानं त्वरमाणा विशंती. आणि मग त्यामुळं ते काय झालेत, वक्त्राणि ते त्वरमाणा विशंती ह्या ओळीपर्यंत वरच्या श्लोकाशी संदर्भ आहे. आणि दंष्ट्रा करालानी भयानकानी, भयंकर अशा तुमच्या ज्या दाढा आहेत, दाढांमुळे विक्राळ अशा मुखांमध्ये प्रवेश करता आहेत. तर त्यापैकी खालच्या ओळीला म्हटलं होतं केचित विलग्ना दशनांतरेषु, काही जण तुमच्या दातांमध्ये चिकटून बसलेत, अडकून बसलेले आहेत. आणि काही जण चूर्णितैही उत्तमांगैही, आणि काही काहींची मस्तकं ही चूर्ण झालेली आहेत, म्हणजे अगदी त्याचा चुराडा झालेला आहे, चूर्ण झालेली आहेत. असं सगळं भयानक चित्र हे अर्जुनाला दिसतंय. तर त्याच्यावरचे आपण समश्लोकी पाहिले होते, पण पुन्हा एकदा थोडीशी घाईमध्ये 27चं पाहूया. विनोबा भावे म्हणतात, जाती त्वरेनेछि तुझ्या मुखात भयाण जिभ्यासुरजात दाढा दातात काही शिरली शिरेजी त्यांचे जसे पीठची मी पाहतो. पीठ झाल्यासारखं, म्हणजे चूर्ण शब्द त्यांनी फार छान वापरला आहे, जो आयुर्वेदात असतो. चूर्ण अगदी कुटून बारीक ज्याची केली जाते त्याला चूर्ण म्हणतात. हल्ली मराठीत पावडर म्हणतात, पण ते इंग्रजी शब्द आहे. मुखे तुझी जेथे सत्वर जाती तेथे, तुकाराम महाराज म्हणतात, भयानक पंथे दंताची ये विकराळ दंती दातात श्रीपती चरवी तू वीरकांती ज्यांची शिरे. अहो देवराया चाविसी हे वाया आम्हा चिळसिया तुकया अंगी. अगदी आम्हाला किळस येते, हे सगळं तू चावतोयस ना, हे पाहून नको झालेलं आहे. तसं हे काशीनाथ स्वामी म्हणतात, वक्री तुझ्या हे रिगता अतिशीघ्र
त्रिकाळ दाढा भयरूप उग्र, संलग्न कोणी दशनात जाणे, ही उत्तमांगे दिसता ती चूर्णे. तर आठल्य म्हणतात, ज्वाळा आतून ज्यांच्या उठती, भडबडा दात भेसुर उग्र, ऐशा सोंडी तुझ्या हे. भरभर शिरती धाव घेती समग्र, दातान माझी किती हे अडकुनी पडले. छिन्न विच्छिन्न काय गेलेले ही फुटोनी, दिसती किती शिरे चाविते हाय हाय. सत्य म्हणतात, त्वरेने तुझ्या धाव घेती मुखात, तिथे तीक्ष्ण अक्राळ विक्राळ दंत. तयान भीतरी होत संलग्न काही, तयांची शिरे जाहली चूर्ण पाही. आता देशपांडे म्हणतात, प्रवेशती समग्र ही, लग बगा मुखा माझिया. जयात दिसती भयंकर, सुदीर्घ दाढा हिया. मधुनी जदी चर्वणा करिसी, तेन न्यागती. शिरे कितीक चूर्ण होत असता, दिसो लागती. सगळी शिरं ही चूर्ण होताना दिसू लागतायत असं अर्जुन त्यांच्याबद्दल म्हणतोय. शंकराचार्य काय म्हणतात बघा, अत्यंत वेगानं तुझ्या मुखामध्ये ही सगळे प्रवेश करतायत. ही मुखं कशी आहेत तर अक्राळ विक्राळ, भगवंतांनी जे रूप आत्ता घेतलेलं आहे हे उग्र विक्राळ अक्राळ असं रूप आहे. आणि अक्राळ विक्राळ दाढा असलेली ही सगळी मुखं आहेत. या मुखात प्रविष्ट होणाऱ्या व्यक्तींची कितीतरी चूर्ण झालेली मस्तकं ही दातांच्या मध्ये भक्षण केलेल्या मांसाप्रमाणे अडकून राहिली. आपण बघा काही खात असताना कधी कधी आपल्या पण दातांमध्ये असं काही अडकलं की आपल्याला त्रास होतो. तर तशी ही मुखं सगळी प्रवेश करतायत. आता ती कशी प्रवेश करतायत हे आपल्याला 28व्या श्लोकात पाहायचे. खूप सुंदर अशी 2 उदाहरणं दिलीत 28 आणि 29मध्ये, की भराभरा प्रवेश करतायत पण कशासारखी करतायत. जसे ज्ञानदेव आपल्याला काही दृष्टांत देतात तसंच आता इथं भगवंतांनी पण 2 दृष्टांत दिलेले आहेत. तो 28वा बघूया. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति, तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. आता यथा म्हणजे ज्याप्रमाणे, नदीनाम म्हणजे नद्यांचा, बहवोंबु वेगः, अंबू म्हणजे पाणी, बहवाह म्हणजे मोठा पुष्कळ. जलाचे प्रवाह कसे आहेत, पुष्कळसे आहेत. नद्यांच्या जलांचे प्रवाह पुष्कळ असतात आणि ते काय करतात, समुद्रम एव अभिमुखा द्रवंती. समुद्रम एव म्हणजे समुद्राकडेच, अभिमुखा म्हणजे जात जात, सम्मुख होऊन तिकडे पाहत पाहत, द्रवंती म्हणजे प्रवेश करतात. हिमालयातून किंवा वरून जेवढ्या काही नद्या निघतात किंवा आसपासच्या सगळ्या राज्यातून या सगळ्या नद्या जेव्हा हळूहळू समुद्रामध्ये प्रवेश करतात, तथा म्हणजे त्याप्रमाणे, तवामी, तव अमी, तव म्हणजे तुझ्या आणि अमी म्हणजे हे सगळे, नरलोकवीराहा म्हणजे नरलोकांचे श्रेष्ठ वीरसुद्धा ते काय करतायत, तव म्हणजे तुझ्या, अभिविज्वलंती. आता भगवंताची मुखं कशी आहेत, अक्राळ विक्राळ आहेत हे तर सांगितलंच आहे, पण मागेही सांगितलेलं आहे, प्रज्वलित झालेली आहेत. अभिविज्वलंती म्हणजे प्रज्वलित झालेली आहेत. आणि वक्त्राणी म्हणजे अशा मुखामध्ये, प्रज्वलित अशा मुखांमध्ये, विशंती म्हणजे प्रवेश करतायत, भराभर येत आहेत, प्रवेश करतायत. जशा नद्या मोठ्या वेगाने येतात आणि समुद्रामध्ये प्रवेश करतात, तशी ही सगळ्यांची मुखं ही तुमच्या तप्त झालेल्या मुखामध्ये भराभर प्रवेश करतायत. कसं भयंकर. आणि ते सगळं गतीनं होते, असं काही निवांत नाही, आपल्याला स्लो स्पीडमध्ये नाही आहे. भराभर सगळेजण. आणि कोण कोण प्रवेश करतात ते मागच्या श्लोकात सांगितलं आपण. सगळेच नरवीर, सगळेच राजे, सगळ्यांचे समूह
आणि हे श्रेष्ठ ज्येष्ठ सगळे भीष्म द्रोण कर्ण हे सगळे तुझ्या मुखामध्ये जशा नद्या समुद्रात प्रवेश करतात तसे तुझ्या मुखामध्ये वेगानं प्रवेश करतायत. आणि तुझी मुखं कशी आहेत तर प्रज्वलित झालेली आहे. आणि धडाडून पेटलेल्या मुखामध्ये आता हल्ली बघा एकदम माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की हल्ली चिता अशा नसतात. हल्ली इलेक्ट्रिकच्या ह्याच्यावर अगदी एक बटन दाबलं की एका क्षणात ते आतमध्ये जातं आणि क्षणात त्या व्यक्तीचा या विजेच्या ह्याच्यावर अंत म्हणजे सगळा नाश होतो, संपून जातं, जळून जातात एका क्षणात. तसं चाललेलं आहे. एका क्षणात आत जात आहेत आणि ती तप्त होऊन नाश होत आहेत. आता त्याच्यावर विनोबा भावे काय म्हणतात बघा. जसे नद्यांचे सगळे प्रवाह वेगे समुद्रातची धाव घेती, तसे तुझ्या हे जळत्या मुखात धावून जाती नरवीर सारे. तुझ्या या जळत्या मुखामध्ये हे सगळे नरवीर धावून जात आहेत, धावत जात आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, नदी नदी जळे जैसी वाहती बळेसी, नदी जळे जैसी वाहती बळेसी, वेगे सिंधुपासी मिळो येती, तोही आत्ममुखी प्रवाहाते शोखी, तैसी ज्वालामुखी येथे दिसे. जसा ज्वालामुख असतो ना तसे येते. अनेक आनने ज्वालामय रसने, घेसी तू स्वादाने रुची देवा. आणि जणू काही त्याची तू रुची घेत घेत खातोयस. परंतु आश्चर्य वाटे लोकवर्या, प्रवेशती धैर्या तुका म्हणे. अरे तुझ्यामध्ये ते धैर्यानं जणू काही प्रवेश करताय असं तुका म्हणतात. आता नातू म्हणतात, वेगे करोनी उदकीय जसे उदकौघ जसे नद्यांचे, वेगे करोनी उदकौघ म्हणजे उदक म्हणजे पाणी, त्याचे ओघ म्हणजे प्रवाह. उदकौघ जसे नद्यांचे, ते सागराभिमुख येती समक्ष साचे, त्वद्रूपी हे सकल मानव वीर तैसे, नारायणा शिरती दीप्तमुखी अपैसे. तुझ्यामध्ये सगळे हे दीप्तमुखामध्ये प्रवेश करत आहेत. मराठी म्हणतात, नद्यांचे असंख्यात जैसे जमाव. जमाव म्हणलं प्रवाहाच्या ऐवजी म्हणजे समूह. समुद्रात घेतात वेगेची धाव, महावीर लोकाग्रणी धाव घेती, तसे पेटलेल्या मुखी शिरताती. अगदी लोकाग्रणी म्हणजे जे नेते मोठे मोठे सगळे असे लोक तुझ्यामध्ये प्रवेश करतायत. तर डॉक्टर निंबकर म्हणतात, नद्यांचे जसे पूर वेगे वाहती, समुद्राकडे सर्व जोरात जाती, तशी मानव श्रेणी ही धाव घाली, तुझ्या विश्वमुखी स्वतःलाच जाळी. तुझ्या विश्वमुखामध्ये स्वतःला जाळून टाकतायत. आता हे काय म्हणतात, शंकराचार्य म्हणतात, ज्याप्रमाणे वाहणाऱ्या नदीमधलं पाणी अतिशय वेगानं समुद्राकडे धावत जातं आणि समुद्रामध्ये प्रवेश करतं, त्याप्रमाणे मनुष्यातील हे सगळे वीर भीष्मादी वीर हे तुझ्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करतायत. आणि ते का आणि कसे प्रवेश करतायत हे पुढच्या अजून श्लोकामध्ये सांगणार आहेत. पुढचा श्लोक बघूया. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा, विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः, तथैव नाशाय विशन्ति लोकास्, तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. आता अजून एक उदाहरण देत आहेत. ते उदाहरण आपल्याला अगदी लगेच डोळ्यासमोर येतं बघा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, प्रदीप्तम म्हणजे प्रज्वलित झालेल्या, ज्वलनम म्हणजे एखाद्या अग्नीमध्ये, पतंगा हा विशंती
तो पतंग नावाचा किडा आपल्याला माहिती आहे, तो काय करतो हो, प्रवेश करतो. असं दिव्यावर पण झेप घेत असतो बघा तो. तर तो पतंग मोहवश होऊन त्याच्यात काहीतरी त्याला खायला मिळेल अशा ह्यानं तो लगेच त्याच्यामध्ये झेप घेतो. विशंती नाशाय, त्या कशासाठी, नाश होण्यासाठी. समृद्ध वेगा, तसं अतिवेगानं दौडत हे सगळे प्रवेश करतात पतंग. तथैव, त्याचप्रमाणे. तथा एव, तथा एवचा संधी होतो तथैव. तथा म्हणजे त्याप्रमाणे. संस्कृतमध्ये एक रचना वैशिष्ट्य आहे, यथा आलं की तथा येणार. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, मराठीत सुद्धा आपण ज्याप्रमाणे की लगेच त्याप्रमाणे असं पुढचं उदाहरण देत असतो. तसं ज्याप्रमाणे हे सगळे पतंग नष्ट होण्यासाठी अतिवेगानं प्रज्वलित अग्नीमध्ये प्रवेश करतात, तथा एव, त्याचप्रमाणे. लोकाहा तव अपि, असा संधी आहे तिथे. लोकाहा म्हणजे हे सगळे लोक, तव म्हणजे तुझ्या, अपि म्हणजे सुद्धा, वक्त्राणी विशंती, तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. आणि ते कसे करतायत, समृद्ध वेगा. मगाशी असंच सांगितलेलं होतं की भराभरा जात आहेत, समुद्राकडे जशा नद्या जातात तसे. पण इथे सांगितलं अत्यंत वेगानं, समृद्ध वेग. जसं समृद्ध आपण घर म्हणतो, समृद्ध देश म्हणतो, समृद्ध संस्था म्हणतो, तसं इथे अत्यंत अशा अर्थी तो शब्द वापरायचा आहे की अत्यंत वेगाने तुमच्या मुखामध्ये ते सगळे प्रवेश करत आहेत. म्हणजे जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सगळे लोकसुद्धा स्वतःच्या नाशासाठी आपल्या मुखामध्ये अतिशय वेगाने प्रवेश करीत आहेत. मी मध्ये सांगितलं होतं की आता आपण काही कारखाने बघतो, तिथे काही अशा वस्तू बनत असतात. आधी काही अगदी ऊसाचा पाहिलं तरी, किंवा आपण ऊसाचा चरग बघतो, त्याच्यामध्ये सगळे ऊस घातले जातात, भरा ते फिरवलं जातं, त्याच्यातून रस गळतो. असं कुठल्याही कारखान्याचं बघा, तिथं जसंच वेगानं सगळं चालतं बराबर प्रवेश केला जातो आणि बाहेर वस्तू बराबर निघत असतात. तसं इथं यांनी उदाहरण सांगितलं या पतंगाचं. आता हे काय म्हणतात बघा, विनोबा भावे म्हणतात, भरून या वेग जसे पतंग, भरून या वेग जसे पतंग, घेती उड्या अग्निमुखी मराया, घेती उड्या अग्निमुखी मराया. तसेची हे लोक तुझ्या मुखात, तसेची हे लोक तुझ्या मुखात, घेती उड्या वेग भरे मराया, घेती उड्या वेग भरे मराया. म्हणजे वेगाने वेग भरे त्या जातायत, कशासाठी, मरण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, किंवा पेटलिया अग्नी माझी काया, पतंग मराया एकवटे, तैसे लोक मेळ मराया सकळ, निघती केवळ तुझ्या मुखी. वेगे शस्त्र अस्त्रे रथ साळंकारे, गज उष्ट्र वाजिरे वाहनेसी. अपारांची येणी अपार तुझी खाणी, सांडून येणे कोणी वृत्त तुका. तुझी ही सगळी करणी आहे की तुझी ही जी कृती आहे अपार आहे आणि ही काही कोणी वर्णन करू शकणार नाही. वामन पंडित म्हणतात की पेटल्या अग्नीमध्ये पतंग, येती मरायास करो निवेग, तैसे मराया निघताती लोक, वेगे तुझ्याही वदनी अनेक. तुझ्या वदनामध्ये अनेक जण प्रवेश करतायत फटाफट, अगदी ज्याला म्हणतात तसं मुक्तेश्वर म्हणतात, जाज्वल्य दीपावरी जैसा पतंगरी घे अवधारी, तैसे नाशावया मुखा भितरी, प्रवेशती लोक. तसं उद्धव चितघन म्हणतात, तोंड तुझे हरी हे प्रलया नळत्यात पतंग दिसे जगमाते, दीपक देखुनी थोर जस जवे, करिधा घाली तसे उडी जो मरणाते, तेवी तुझ्या वदनी निघते
दृढ ओढवला मरणात तया ते, धावत सत्वर मोहर आननसे, वदने विणतो कवणाते, वदने विणतो कवणाते. कसल्या तरी मोहामुळे हे सगळे तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत. एक छोटंसं सोपं घेऊया. चव्हाण म्हणतात, पेटत्या वातीवर जसे पतंग, उड्या मारती मरण्यास तीत, आत्मनाशासाठी तसेच लोक, उड्या मारती तुझ्या मुखात. सगळे तुझ्या मुखात उड्या मारत आहेत त्या पतंगासारखी. ज्याप्रमाणे पतंग पक्षी किंवा कीटक म्हणतो आपण त्याला, स्वतःच्या नाशासाठीच प्रदीप्त अग्नीमध्ये वेगाने प्रवेश करतात. कधी कधी आपणही म्हणतो आपणहून नका त्याच्यामध्ये प्रवेश करू, जीव घेणं आहे ते सगळं, पण लोक ऐकत नाहीत आणि मग जातात. त्याप्रमाणे हे सगळे प्राणीसुद्धा नष्ट होण्यासाठीच अत्यंत वेगाने तुझ्या मुखामध्ये प्रवेश करतायत. ज्यांचा वेग अतिशय वाढलेला आहे त्यांना समृद्ध वेग म्हणले. सध्या बघा, एकदम मला आठवलं समृद्धी मार्ग, तोच शब्द घेतला की नाही नव्या काळात सुद्धा, की समृद्धी मार्ग म्हणजे तो अत्यंत वेगाने जायचा. पण दुर्दैव असं आहे की लोक पुन्हा त्या समृद्धीची अधिक समृद्धी करायला जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात. योग्य त्या म्हणजे समृद्धीला सुद्धा काहीतरी मर्यादा ठेवून जर आपण हे केली, काय म्हणूया, वेगानं वाहनं चालवली, तर अगदी 6 तासात नाशिकहून याच्यापर्यंत किंवा पुण्याहून आपला जो मध्य मार्ग झालेला आहे नागपूरपर्यंत जाता येते. तर आपण त्याचा गैरवापर नाही करायला पाहिजे. असं सहज एकदम समृद्ध म्हणल्यावर मला तो समृद्धी मार्ग हा सगळा आठवलेला आहे. आता हे सगळं परमेश्वराच्या मुखाकडं वेगानं जाणाऱ्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी पाहून अर्जुनाला पहिली नदीची उपमा द्यावी वाटली. नंतर ही प्रदीप्त अशा अग्नीमध्ये पतंग उड्या मारतात त्याची आठवण झालेली आहे. आणि स्वतःच्या हाताने स्वतः नाश करून घेतात. एखादा बघा धोका दाखवलेला असतो, रेड सिग्नल लागला, ह्याचाच अर्थ काय की तो तोडून नाही पुढे जायचा, पण कित्येक जण ते तोडून पुढे जातात आणि मग आपलं नुकसान करून घेतात. एकतर आर्थिक तरी करतात किंवा तिकडून येणारा भरधाव कोणी असेल तर त्याच्यावर आदळतात आणि तिथल्या तिथं नष्ट होतात. म्हणून आपणहून एखाद्या धोक्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करू नको. डेंजर म्हणलेलं असतं बघा. आणि तिथे सुद्धा लोक म्हणतात बघूया, फार कशाला, हल्ली सेल्फीच्या नादात मोठमोठ्या पॉईंटवर जातात, अगदी टवकावर उभं राहतात, सेल्फी काढण्याच्या नादात सेल्फीच होऊन जातं त्यांचं सगळं. सेल्फी म्हणजे सगळा स्वतःचा जास्त काय म्हणू आपण, म्हणजे मीपणा आणि हव्यास, त्या पायात सेल्फिश म्हणतो की नाही, हवरेपणा, त्याच्यातनं तो सेल्फी शब्द आला. तर त्या हव्यासापायी अधिक ह्याच्यापायी स्वतःच्या जीवाला मुकतात आणि स्वतःहून त्याच्यात उडी घेतात. कुणीतरी म्हणत असतं तिकडे जाल, आईबाबा सांगतात, मोठी माणसं सांगतात की तुम्ही चालला आहात, ट्रिपला चालले आहात, जपून या. किंवा पाण्याचे वेग असतात बघा, हे बहोंबू वेगा, तिकडे माळशेज घाटात तर इतके हे असतात धबधबे, की असे अनेक ठिकाणी असतात आणि तिथे मुलं मुली इतके जातात वेगानं मोठ्या संख्येनं आणि पाणी धो 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 वाहत असतं. लक्षात येत नाही की ते पुढं कुठं जाणार आहे आणि मग ते असेच कुठेतरी मिळून जातात. आता हे समर्थ असं आहे, भगवंतानी आपल्याला सांगितलं आहे, सगळ्यांनी, विनोबांनी, या इतक्या लोकांनी सगळ्यांनी त्याच्यावरची समश्लोकी केलेली आहे की आपल्या डोक्यात ते शिरावं, आपल्याला ते सोपं जावं आणि समजून आपण अशा उड्या घालू नयेत. पण अर्जुनाला हे सगळं पुढं जे होणार आहे, युद्धानंतर जे जे मरणार आहेत ते त्याला आधीच चित्र दिसते. म्हणजे हे सगळं कोण करतोय? भगवंत करतो. तुमचं चांगलं किंवा वाईट हे तुम्ही तुमच्या हाताने ओढवून घेता आणि मीपणापायी सगळं नष्ट होत असतात. हे सगळेकडे समजावून द्यायचे त्यांना. करता करविता तो परमात्मा आहे.
आपल्याला वाटतं मी केलं. अरे आयुष्यात लोक म्हणतात मी शून्यातनं जग निर्माण केलं. अरे कसलं शून्य आणि कसलं जग. ते शून्य आणि जग निर्माण करणारा तो आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते. पूर्ण हे भगवंताचंच नाव सांगितलेलं आहे की तो पूर्ण आहे. त्याच्यासारखे आपण सगळे अपूर्ण आहोत त्याच्यापुढे. आपण कुठल्या तरी एवढ्याशा कानाकोपऱ्यात किंवा अगदी समुद्र म्हणलं तर त्याच्या एखाद्या थेंबाचा लवलेशसुद्धा आपल्याजवळ नाही. आणि आपण स्वतःला समजतो की आम्ही एवढं केलं, आम्ही असं करतो आहे, आम्ही ते करतो आहे. तर तसं नाही आहे. आपण अगदी क्षुल्लक आहोत. मग जगातलं हे जन्माला आलेले लोह असू, कोष्ठ असू, पाषाण असू, पशुपक्षी असू, मृग असू, झाड असू, कृमी असू, सगळ्यांची कर्म ही भगवंत जाणतात. आपल्याला वाटतं एवढ्या जगाची उचापती कुठं करणार आहे. कालच भागवतात वाचत होते की यमराजाचे जे दूत आहेत ते यमराजाला विचारतात की तुम्हीच सगळ्यात श्रेष्ठ आहात ना या जगावर नियंत्रण ठेवणारे, शासन करणारे. आणि मग का बरं त्या 4 पार्श्वदांनी त्या अजामेळाला उचलून नेलं आणि आमच्या ताब्यातनं हिरावून घेतलं. तेव्हा यमराजांनी जो सल्ला दिलेला आहे, सगळा उपदेश केलेला आहे आणि सांगितलेला आहे की अरे माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे भगवंतांनी, पण माझ्यापेक्षा श्रेष्ठ तो भगवंत आहे. मी कुणी सर्वस्व नाही. माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे म्हणून मी एवढं काम फक्त करतो. सूर्यावर जबाबदारी दिली, सूर्य ते काम करतो. चंद्रावर दिली, ती चंद्र करतो. ब्रह्माला जबाबदारी दिली, तो सूर्य हे सृष्टी निर्माण करतो. विष्णूला जबाबदारी दिली, तो सगळी याचं पालनपोषण करतो. आणि रुद्राला जबाबदारी दिली, तो त्याचा संहार करतो. पण या सगळ्यांचा जो कोणी आहे तो परमेश्वर आहे, परमात्मा आहे. आणि त्याच्या हातून हे सगळं घडते. हे सगळं तिथंही जसं वारंवार सांगितलेलं आहे, त्या यमाच्या दूतांना यमानी छान सांगितलेलं आहे, तसं इथे सुद्धा अर्जुनाला हे अजून ज्याला आपण मराठी भाषेत, हल्लीच्या मराठी भाषेत रिअलाईज झालं नव्हतं, जाणवलं नव्हतं, की त्याला असं वाटत होतं मी करणार आहे युद्ध, माझ्यामुळे हे सगळे मरणार आहेत. मग माझे गुरुवर्य आहेत, माझे काका आहेत, माझे पुतणे आहेत, माझे आजोबा आहेत, माझे मित्र आहेत, ते मी आणि माझ्यात तो गुंतलेला होता. आणि म्हणून त्यानं युद्ध करणं सोडून दिलेलं होतं. तर त्याच्यातनं त्यानं बाहेर यावं, त्याच्या लक्षात यावं की या सगळ्याचा प्रणेता कोण आहे. हे सगळं करणारा भगवान आहे, परमात्मा आहे. हे आता पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येते की हे सगळं तुझ्यामध्ये प्रवेश करतायत आणि आधीच करतायत. म्हणजे ऑलरेडी त्यांचं ठरलेलं आहे हे आता जाणं. फक्त माझी वाट आहे आता. माझ्या धनुष्यबाणाला किंवा माझ्या शस्त्रांनी फक्त त्यांच्यावर, ते आता पुढे येणार आहे तो श्लोक, निमित्त मात्र भव तव सव्यसाचिन, तू फक्त निमित्त मात्र हो, असं भगवंत त्याला सांगणार आहेत. तर असं हा 28-29 श्लोक झाला आहे. पुढचा एक थोडासा बघूया. लेलिहसे. आता आत गेल्यावर अजून भगवान काय करतोय बघा, त्याचं सगळं पुढं वर्णन आहे की लोकांचा घास आपल्याला बघा आवडीचा असला, लोक हल्ली पाववडा आणि काय सगळे चायनीज अमुक तमुक फार आवडीनं खात असतात. त्याचा अगदी घास करतो आपण, जिबल्या चाटत काय म्हणतात ना, मिटक्या मारत खात असतो. तसं आता त्या सगळ्या लोकांचा घास करणारे, ग्रास करणारे भगवंत तेजोमय जे भयंकर विश्वरूपात आहेत त्यांचं वर्णन आता पुढे अजून तो काय करतो. लेलियसे ग्रसमान समंताल लोकान समग्रान वदनैर्ज्वलद्भिः. हा सलग कसा म्हणायचा बघा, मग सोडवून सांगणार आहे. लेलियसे ग्रसमान समंताल लोकान समग्रान वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत समग्रम भासस्तवोग्रह प्रतपंती विष्णू. आता लेलियसे म्हणजे चाटत आहेत. कोण? तू. ग्रसमान. हा ग्रसमान म्हणजे घास करीत, ग्रास करीत. कशानी? समंतात म्हणजे सर्व बाजूंनी. तो संधी बघा, समंतात लोकात समग्रान वदनैहि ज्वलद्भिः इतके शब्द आहेत त्याच्यात.
समंतात म्हणजे सर्व बाजूंनी, लोकान म्हणजे ह्या लोकांना काय करतोय, समग्रान सगळ्या लोकांना, समग्रम जगत सगळं जगत, ते खालच्या बाजूला आहे म्हणा, आधी इथंच पहा. वदनैही ज्वलद्भिही, वदनैही म्हणजे मुखांनी, आणि ज्वलद्भिही म्हणजे जळणाऱ्या किंवा प्रज्वलित, त्याची सगळी मुखं प्रज्वलित झाली आहेत सांगितलं, त्याच्यात ते स्वाहा होते सगळ्यांचं प्रवेश केल्यावर. तर या सगळ्या लोकांना प्रज्वलित मुखांच्या द्वारा तू घास करीत काय करत आहेस, सर्व बाजूंनी लेलीयसे चाटत आहेस. आयुर्वेदात 4 प्रकारचं आपलं अन्न सांगितलेलं आहे. एक भक्ष्य म्हणजे चावून खायचं आहे, भोज्य, त्याच्यानंतर लीह्य किंवा लेह्य म्हणतात म्हणजे चाटून खायचं. आता हल्ली चमच्यानी खाल्लं जातं, पण पूर्वीच्या काळी श्रीखंड किंवा अशी भरीत किंवा काही कोशिंबिरी काही अशा असायच्या, रायती म्हणायचे, ती अशी बोटांनी चाटायची आणि ती जिभेनं सुद्धा चाटण्याचं काम करायचं. असं चमच्याने ठेवून त्या जिभेला तेवढी मजा येत नाही बघा. तसं हा भगवंत जणू काही ह्या सगळ्यांना मुखामध्ये घालून त्यांचं घास करून चाटत चाटत त्यांना गिळत, आणि ते तसं गिळलं म्हणजे आपल्याला चांगलं पचन होतं. म्हणून 4 प्रकारचे, आणि पेय म्हणजे पिण्याजोगं. तर अशा प्रकारचं अन्न खायचं असतं. त्यातलं हे लेह्य, लेलीयसे हा शब्द क्रियापदावरून तो लेह्य झालेला आहे. आणि तेजोभिही आपूर्य, तेजोभिही म्हणजे या तेजानी, आपूर्य म्हणजे भरून गेलेला तू, तेजोभिही आपूर्य समग्रम जगत प्रतपंती, म्हणून जगत समग्रम शब्द वापरूया. जगत म्हणजे जग, समग्र म्हणजे संपूर्ण. हे काय होतंय, भासहा तव उग्राहा, 3 शब्द आहेत त्यात. भासहा तव उग्राहा, उग्राहा भासहा, भास म्हणजे प्रकाश, उग्रा म्हणजे उग्र, त्याचा उग्र प्रकाश हा काय होतोय, संपूर्ण जगाला संतप्त करीत आहे, तापून टाकीत आहे. भासस्तवोग्रा प्रतपंती विष्णू, अरे विष्णू, कालच्याही परवाच्या श्लोकामध्ये विष्णू शब्द वापरलेला आहे. म्हणजे नेहमी तो कृष्ण वगैरे म्हणायचा, केशवा म्हणायचा, भगवान म्हणायचा, पण आता मात्र विष्णू, कारण विष्णू मी काल सांगितलं की तो काय करत असतो, सगळ्यांचा हा विस्तार, निर्माण आणि त्याचं पालनपोषण करणारा आहे. म्हणून अरे विष्णू, आपल्या प्रखर प्रकाश काय करतोय, सगळ्या जगाला तेजानं भरून तापवीत आहे. आपण सुद्धा बघा थंडीच्या दिवसात असे हीटर लावतो, कशासाठी, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी. तो हीटर जसा आपल्याला तापवतो, सगळं घरच गरम करून टाकतात, आणि त्याच्या विरुद्ध AC मध्ये उन्हाळ्याच्या दिवसात सगळं थंड करायचं असतं. ही जशी आहे तसा हा भगवंत सगळ्यांना तापून टाकत आहे. तो ताप म्हणजे त्याची जी उष्णता आहे, त्याचं जे तेज आहे, त्यांनी सगळं भरून टाकत आहे असं म्हटलेलं आहे. आता बघूया, लेलीह्यसे ग्रसमान समंताल लोकान समग्रान वदनैर्ज्वलद्भिः तेजोभियापूर्य जगत समग्रम भासस्तवोग्रा प्रतपंती विष्णू. कळला अर्थ सगळ्यांना, की आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित मुखांनी गिळत गिळत सगळ्या बाजूंनी चाटत आहात. आणि पुन्हा पुन्हा आवडले, लहान मुलं बघा आता चोखायच्या वस्तू असतात की नाही, ते लॉलीपॉप वगैरे, ते कसे पुन्हा पुन्हा चोखत असतात, किंवा त्या काय म्हणून आईस्क्रीमचे कोन असतात, हे असतात, ते कसे चाटत चाटत, तोच प्रकार इथे चाललेला आहे की चाटत चाटत अरे हे विष्णू हा प्रखर प्रकाश सगळ्या तेजानं सगळ्या जगाला भारून टाकत आहे किंवा तापवत आहे. आता विनोबा काय म्हणतायत बघा, होईल ना एवढं, 1-2 होतील फक्त. समस्त लोकास गिळून ओठ तू चाटितोसी जळत्या जिभांनी वेढून विश्वास समग्र तेजे भाजे प्रभो उग्र तुझी प्रभाही. आता संत तुकाराम म्हणतात,
या सर्व लोकास जेव्हा गिळीतोस ज्वाळामुखे त्यास चाटीसी तू. तेव्हा प्रभा तीव्र तुझ्या दर्शनाग्र मज गमे उग्र सौदामिनी. जग करपे जात व्यापुनित यात देवात पतात असी उग्रा अति उग्रा. नेणो कैसी भूक लागली अचूक सोडिली ओळख तू याची. तू फार ओळख सोडून दिलीस आणि तुला कसली भूक लागली या सगळ्यांना तू ग्रास करून टाकतोय. आपण बघा भूक लागली की मोठे मोठे घास लोक घेतात, मोठ्या मोठ्या वस्तू खात असतात. तसा हा जणू काही या सगळ्यांची कसली भूक लागली म्हणतात, तू एवढ्या सगळ्यांचा घास करून टाकतोयस. अजून एखादं छोटं बघूया. सर्व लोक मुखी गिळूनी जिबल्या चाटशी ज्वाळांनी. जग पूर्ण भरले प्रखर तापांनी तळपतोस विष्णू उग्र तेजानी. किंवा मोरोपंत म्हणतात. सर्वत्र दीप्त वदने लोकांचा करिसी भक्षुनी ग्रास. कांती अत्युग्र तुझ्या तापविती या जना समग्रास. या सगळ्यांना तापून टाकतोय. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.